इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, अगर मैं इश्क लिखना भी चाहूं तो इन्कलाब लिखा जाता है। भारत मातेच्या स्वातंत्र्याची आग केवळ आपल्या विचारांमध्ये नव्हती, तर रक्तातील प्रत्येक थेंबाथेंबामधून आणि शरीरातील प्रत्येक नसानसांमधून वायू वेगाने वाहत होती। असे भारत मातेचे आदर्श सुपुत्र शहीद भगतसिंग यांच्यासारखा विचार आपण करायला लागू ना, त्यावेळेस ध्येय आपल्यापासून जास्त काळ दूर राहू शकत नाही। आज आम्ही तरुण स्वप्न पाहतो, आज आम्ही तरुण ध्येय ठरवतो, परंतु ते ध्येय पूर्ण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवत नाही। आणि म्हणूनच आम्ही एका वर्षासाठी ठेवलेले ध्येय ते आम्हाला 2, 3, 4 वर्ष पूर्ण करण्यासाठी लागतात। मला वाटतं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान क्रांतिकारकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्याचं पाहिलेलं स्वप्न आणि त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची ठेवलेली तयारी, याच्यामुळेच याचं फळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य आहे।